Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 9 from differentiation and we are solving previous year questions. तर बघा इथे आपण 3 क्वेश्चन घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण आपला पहिला क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया आणि तो काही अशा प्रकारचा आहे. If f of x equal to cot inverse x to the power x minus x to the power minus x upon 2 then f dash of 1 equal to what? तर बघा हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला जी f of x ची टर्म दिलेली आहे त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, त्याला डिफरन्शिएट करावं लागेल आणि त्यानंतर जे आन्सर येईल त्यात आपल्याला x इक्वल टू 1 पुट करावं लागेल आणि त्यानंतर जी आपल्याला व्हॅल्यू मिळेल ते राहणार आपला फायनल आन्सर. तर त्यासाठी आपण आधी जी दिलेली टर्म आहे ती ॲज इट इज लिहून घेऊया क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी. तर बघा आपली टर्म आहे f of x इक्वल टू कॉट इनवर्स x to the power x minus x to the power minus x upon 2 अशा प्रकारची आपली टर्म आहे. तर या टर्मला आपण थोडं सॉल्व करूया. तर पहा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी तर सर्वात या प्रॉब्लेम मध्ये आपण पुट करूया x to the power x इक्वल टू tan थीटा आपण इथे पुट करूया. बघा पुट tan थीटा इक्वल टू x to the power x म्हणजेच या थीटाची व्हॅल्यू आपण काढून घेऊया जी की आपल्याला पुढे कामी येईल. ती येणार tan इनवर्स इक्वल टू x टू द पॉवर x. तर आपण ही व्हॅल्यू पुट करूया आपल्या टर्म मध्ये कॉट इनवर्स x टू द पॉवर x इक्वल टू आपण tan थीटा पुट करत आहोत मायनस. आता ही जी टर्म आहे x टू द पॉवर मायनस x त्याला आपण असं लिहू शकतो 1 अपॉन x टू द पॉवर x. ओके म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल 1 अपॉन tan थीटा या टर्म नुसार. ओके अपॉन 2 इथे फक्त आपण पुट केला आहे x टू द पॉवर x ची व्हॅल्यू tan थीटा. ओके पहा तर थोडं आपण याला सॉल्व करूया. तर येणार आता हा tan थीटा याच्याशी मल्टिप्लाय करूया आपण म्हणजे इथे येणार tan स्क्वेअर थीटा -1 आणि ही येणार 2 tan थीटा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर अशा प्रकारचं येणार. ओके आता ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू cot 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. तर बघा इथे आपण फॉर्म्युला लिहूया. cot 2 थीटाचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 2 tan थीटा अशा प्रकारचा cot 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. ओके बघा हा आणि हा सिमिलर आहे फक्त ही टर्म थोडी उलटी आहे. ओके म्हणून आपण इथे अशा प्रकारे लिहूया cot इनवर्स इक्वल टू मायनस cot 2 थीटा. ओके बघा आता या टर्मला इथे निगेटिव्ह आहे म्हणून आपण या टर्मला आणखी अशा प्रकारे लिहू शकतो. हे निगेटिव्ह साइन काढायसाठी cot 2 थीटा. ओके आता बघा इथे cot इनवर्स cot म्हणजे हे होणार पाय मायनस 2 थीटा. ओके हे आहे f ऑफ x. आता थीटाची व्हॅल्यू आपण काढली होती ती थीटाची व्हॅल्यू आहे आपली tan इनवर्स x टू द पॉवर x. ती सुद्धा आपण इथे पुट करून घेऊया. ती आहे tan इनवर्स x टू द पॉवर x. ओके आली व्हॅल्यू आपली. ही व्हॅल्यू आहे आपली f ऑफ x ची आणि आता आपण याला डिफरन्शिएट करूया. ओके बघा याला डिफरन्शिएट करूया. आता पाय हा कॉन्स्टंट आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. ओके आता बघा 2 आता tan इनवर्स x टू द पॉवर x. आता tan इनवर्सचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे tan इनवर्स x याचा डेरिव्हेटिव्ह tan इनवर्स x चा तो येत असतो 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. तो आपण इथे अप्लाय करूया याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथे येणार 1 अपॉन 1 प्लस x टू द पॉवर x चा स्क्वेअर. ओके आता बघा आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल प्रोडक्ट मध्ये म्हणजे x टू द पॉवर x. ओके आता बघा याचा डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेटली काढून घेऊया नंतर याला प्रोडक्ट मध्ये लिहूया. तर बघा आपण या x टू द पॉवर x ला y म्हणून कन्सिडर करूया. ओके आता या प्रकारचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व करण्यासाठी आपण इथे बोथ साइडनी लॉग घेऊया. बघा अशा काही प्रकारे x टू द पॉवर x log y. ओके आता याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. ओके log x टू द पॉवर x. आता सॉरी आता बघा इथे आपण लॉगच्या रूलनुसार ही टर्म अशा प्रकारे लिहू शकतो x log x हा x इकडे. ओके आणि हा log y. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया याला डिफरन्शिएट करूया आणि इथे लागणार प्रोडक्ट रूल. ओके तो तुम्हाला करता येतो प्रोडक्ट रूल अप्लाय करता येतो तो आपण इथे अप्लाय करूया. x इंटू 1 अपॉन x प्लस log x इंटू 1. ओके आणि log y चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय y dy बाय dx विथ रिस्पेक्ट टू x आपण डिफरन्शिएट करत आहोत म्हणून.
तर बघा हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल होणार आणि इथे राहणार 1 प्लस लॉग एक्स. ओके, आणि हा जो वाय आहे तो आपण या साईडने आणू आणि इथे राहणार dy बाय dx. ओके, आता वायची व्हॅल्यू इथे आपण एक्स टू द पॉवर एक्स आहे आपल्याला माहित आहे. ओके, म्हणजे या वायच्या जागेवर आपण लिहू शकतो बघा dy बाय dx इक्वल टू वायची व्हॅल्यू एक्स टू द पॉवर एक्स 1 प्लस लॉग एक्स. ओके, याचा निघला काढला आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह पूर्ण सॉल्व करून. म्हणजे इथे आपण डायरेक्टली अशा प्रकारे लिहू शकतो बघा इंटू हा एक्स टू द पॉवर एक्स 1 प्लस लॉग एक्स. आता ही आपली व्हॅल्यू आहे, बस एवढंच आहे याचं डिफरन्शिएशन. आता आपल्याला काढायचं आहे एफ डॅश ऑफ 1. ओके, आपल्याला काढायचं आहे एफ डॅश ऑफ 1, म्हणजे इथे जिथे कुठे एक्स दिसत आहे तिथे आपल्याला 1 पुट करायचं आहे बघा. -2 इक्वल टू 1 प्लस 1 टू द पॉवर 2 इंटू 1 इंटू 1 टू द पॉवर 1 1 प्लस लॉग 1. ओके, बघा याला सॉल्व करूया आपण. -2 अपॉन 1 प्लस 1 2 इंटू 1. आता 1 प्लस लॉग 1 0 येत असतो, लॉग 1 ची व्हॅल्यू 0 आहे. ओके, इथे आपण लिहूया ते, म्हणजे इथे येणार -1 इंटू 1 म्हणजे -1. आता -1 आहे ऑप्शन नंबर ए मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. तर यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. तर बघा, तर आपला सेकंड क्वेश्चन अशा प्रकारचा आहे. इफ y इक्वल टू tan इनवर्स रूट एक्स मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स टू द पॉवर 3/2 देन y डॅश ऑफ 1 इज इक्वल टू व्हॉट. तर बघा याच प्रकारचा हा क्वेश्चन आहे. इथे सुद्धा आपल्याला y डॅश ऑफ 1 म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर x इक्वल टू 1 पुट करायचं आहे आणि ते राहणार आपलं फायनल आन्सर. तर सर्वात आधी आपण याचा जी दिलेली टर्म आहे त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. तर त्यासाठी आधी आपण जी दिलेली टर्म आहे ती लिहून घेऊया बघा. y इक्वल टू tan इनवर्स रूट एक्स मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स टू द पॉवर 3/2 अशा प्रकारची आपली टर्म आहे. या टर्मला आपण अशा प्रकारे लिहूया बघा 1 प्लस, आता हा एक्स टू द पॉवर 3/2 म्हणजेच एक्स इंटू रूट एक्स. ओके, या दोघांची पॉवरची ॲडिशन केलं तर 3/2 येते, म्हणजेच ही टर्म आपण या प्रकारे लिहू शकतो. तर हा फॉर्म्युला आहे टॅनचा, आपल्याला तो माहित आहे, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स. ओके, अशा प्रकारचा फॉर्म्युला इथे अप्लाय होणार आणि ही व्हॅल्यू आहे वायची. आणि याचा आता आपण डेरिव्हेटिव्ह काढूया बघा, म्हणजे dy बाय dx. ओके, पहा टॅन इनवर्स आपण या आधीच्याच फॉर्म्युल्यामध्ये याचा डेरिव्हेटिव्ह लिहिलेला आहे, तो आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, हा इथे आपण अप्लाय करूया याचा डेरिव्हेटिव्ह. तर बघा इथे रूट एक्स आहे, म्हणजे इथे येणार 1/1 प्लस रूट एक्सचा स्क्वेअर. ओके, आता याचा डेरिव्हेटिव्ह रूट एक्सचा 1/2 रूट एक्स. ओके, आता टॅन इनवर्स एक्सचा पुन्हा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, बघा इथे पुन्हा लिहून घेऊया 1 प्लस, आता रूट एक्सचा स्क्वेअर एक्सच येणार इंटू 1/2 रूट एक्स मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, आता बघा आपल्याला y डॅश ऑफ 1 काढायचं आहे. ही व्हॅल्यू आहे y डॅशची. ओके, y डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे आणि आपल्याला काढायचं आहे y डॅश ऑफ 1. ओके, म्हणजे जिथे कुठे एक्स आहे तिथे आपल्याला 1 पुट करायचा आहे. तो आपण पुट करून पाहूया की काय आन्सर येते बघा. 1/2 रूट एक्स म्हणजे रूट 1 मायनस 1/1 प्लस 1चा स्क्वेअर. ओके, म्हणजे इथे येणार 1/2 इंटू 1/2 रूट 1 येतो मायनस 1/2. ओके, म्हणजे इथे येणार 1/1/4 मायनस 1/2. ओके, म्हणजे इथे येणार 1 मायनस 2/4 म्हणजे मायनस 1/4. हे आहे आपलं फायनल आन्सर. y डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे
-1/4 आणि ते आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. ओके, तर दिस इज द करेक्ट आन्सर. तर यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया. तर यानंतर आपला लास्ट क्वेश्चन तो काही अशा प्रकारचा आहे. इफ y = tan इनवर्स √1 + x² -1 / x देन y डॅश ऑफ 1. सिमिलर प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपण जी टर्म आहे ती लिहून घेऊया आधी सॉल्व करण्यासाठी. y = tan इनवर्स √1 + x² -1 / x याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर इथे आपण पुट करूया x = tan θ. ओके, इथे आपण लिहूया पुट x = tan θ आणि तसेच थीटाची व्हॅल्यू काढून घेऊया. θ = tan इनवर्स x. ओके, तर पुट करूया y = tan इनवर्स √1 + tan² θ -1 / tan θ. बघा, फक्त आपण इथे पुट केलेलं आहे x = tan θ. तर पुढे इथे सॉल्व करूया. tan इनवर्स, आता बघा 1 + tan² θ म्हणजेच sec² θ. ओके, -1 बरोबर बघा अपॉन tan θ. ओके, आता इथे स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होणार म्हणजे इथे येणार फक्त sec θ -1 / tan θ. ओके, आता बघा sec θ म्हणजे 1 / cos θ म्हणून इथे आपण लिहूया 1 / cos θ -1 आणि tan θ लाच आपल्याला sin θ / cos θ असतो माहित आहे आपल्याला, तो आपण लिहून घेतलेला आहे. तर बघा या सॉल्व करून घेऊया. सॉल्व केल्यानंतर आपल्याला काही 1 - cos θ / sin θ. ओके, तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला ही टर्म मिळालेली आहे. आता इथे आपण हाफ अँगल फॉर्म्युला यूज करू शकतो. तर तो कसा बघा, 1 - cos θ म्हणजे 2 sin² θ/2 येत असते, आपल्याला हे माहित आहे. आणि sin θ म्हणजे 2 sin θ/2 × cos θ/2 असते. हे फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. ओके, तो आपण इथे अप्लाय करूया. आता बघा tan इनवर्स इथे येणार 2 sin² θ/2 आणि खाली येणार 2 sin θ/2 × cos θ/2. ओके, आता स्क्वेअर आणि ही टर्म कॅन्सल होणार आणि इथे उरणार 2 sin θ/2 sin θ/2 / cos θ/2 म्हणजेच इथे येणार tan θ/2. ओके, आता tan इनवर्स आणि tan कॅन्सल होणार आणि इथे राहणार θ/2. ओके, आणि ही टर्म आहे आपल्या y. ओके, तसेच थीटाची व्हॅल्यू आपण पुट करून घेऊया, ती आहे tan इनवर्स x. ओके, इथे हाफ × हाफ 1/2 आपण बाजूला काढूया आणि थीटाची व्हॅल्यू पुट करूया tan इनवर्स x. ओके, आता ही व्हॅल्यू आहे आपली y आणि याचा आपण आता डेरिव्हेटिव्ह काढूया. ओके, y डॅश ऑफ x लिहूया. ओके, हाफ, आता tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 / 1 + x² म्हणजेच, तर ही आहे आपली, किंवा आपण असं लिहू शकतो 1 / 2 1 + x². ओके, आता आपल्याला काढायचं आहे y डॅश ऑफ 1. आता y डॅश ऑफ x काढला, इथे लिहूया आपण. आपल्याला काढायचं आहे y डॅश ऑफ 1 म्हणजे या टर्म मध्ये जिथे कुठे x आहे तिथे आपल्याला 1 पुट करायचा आहे. तर आपण पुट करून बघूया की काय आन्सर येते. 1 / 1² 1/2 × 2 म्हणजे 1/4 आणि 1/4 आपल्याला ऑप्शन नंबर ए मध्ये दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. तर अशा प्रकारे आपण तिन्ही क्वेश्चन सॉल्व केलेले आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.